सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तसंच देशातील शिक्षण व्यवस्थेकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शिक्षण बचाव समन्वय समितीच्या वतीनं सोमवारी राजुरा इथं भव्य मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाला शेकडो विद्यार्थी, युवक युवती, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महिला आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मोर्चाची सुरुवात संविधान चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। हा मोर्चा संविधान चौक, अहिल्यादेवी चौक, आझाद चौक, गांधी चौक आणि नेहरू चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकला। मार्गात आंदोलकांनी शिक्षण बचाव, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी सरकारच्या शिक्षणविषयक धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यामुळे शहरातील वातावरण आंदोलनमय झालं। या आंदोलनात माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप व नगराध्यक्ष अरुण धोटे देखील सहभागी झाले। तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत धरणे आंदोलन केलं। यावेळी विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, राजकीय नेते, अधिवक्ते आणि विद्यार्थ्यांनी भाषण करत शिक्षण क्षेत्रातील वाढत्या समस्या, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, पेपरफुटीच्या घटना आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारा कथित खेळ यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। सोनम वांगचुक यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक भूमिका व विद्यार्थी केंद्रित धोरणांना पाठिंबा देत सरकारनं शिक्षण क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशी मागणी वक्त्यांनी केली। आंदोलनानंतर विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदारांमार्फत राज्य व केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलं। परिणाम होतो, त्याला मानसिक परिणाम होतो। त्यामुळे पेपर न फुटणं ही सुद्धा एक शासनाची जबाबदारी आहे। आपला पेपर फुटला, लोकांचं नुकसान झालं, मुलांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ना। आपले सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले जंतर मंतरवर। 1 महिना झाला, जवळपास 1 महिन्यापासून ते एक शास्त्रज्ञ आहे, एक एज्युकेटेड व्यक्ती आहे, ते जंतर मंतरवर उपोषणाला बसले आणि ते त्यांचं उपोषण संपवण्यासाठी किंवा लोकशाही संपवण्यासाठी या देशातील काही लोकांनी त्यांना तिथून उचलून नेलं आणि ऍडमिट केलं। त्याचं कारण असं की येथील हे जे त्यांचं आंदोलन आहे, हे आंदोलन चिघळलं गेलं पाहिजे किंवा ते आंदोलन दाबलं गेलं पाहिजे। हे दाबण्याचा प्रयत्न सरकारने केला, त्याचा निषेध करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि आपण सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जागेवरून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सगळे संपूर्ण विदर्भातून आणि संपूर्ण भारतातून प्रत्येक ठिकाणी या आंदोलनाला फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळालेला आहे आणि विद्यार्थी या आंदोलनाला फार मोठ्या प्रमाणात राजुरा। मला असं वाटते की एखादा प्रगतिशील देश आहे, त्याची जे सक्सेस आहे, त्याचं जे सक्सेस आहे ते त्याची यशस्वी शिक्षण प्रणाली असते। आणि आज आपण बघतोय की ही शिक्षण व्यवस्थाच पूर्ण ढासळली आहे। जिथे शिक्षण व्यवस्था जर स्ट्रॉंग नाही राहणार तर तिथे देशाची काय अवस्था असेल। म्हणून आज मी इथे आपल्या युवा पिढीसाठी इथे आली आहे आणि मला खरंच कळकळीची विनंती आहे गव्हर्नमेंटला की हे सगळं थांबवा, नाहीतर भ्रष्टाचार वाढेल आणि पूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडेल, बेकारी वाढेल, मुलं फसवेट होतील। त्यांची काळजी जो कि बहुत ज्यादा खराब हो चुका है इंडिया में, उसको सही करने आए हैं। जो कि देख रहे हैं दिन ब दिन पेपर लीक होते जा रहे हैं। टीएटी का पेपर नीट का, टीईटी का पेपर नीट का जो लीक हुआ है उसके लिए हम लोग बहुत चिंतित हैं। इसलिए यहाँ हम रिजाइन धर्मेंद्र प्रधान करके नारे लगाने वाले हैं और उनके लिए हम यहाँ सब जमा हुए हैं। आप प्रशासन से क्या डिमांड करना? हम चाहते हैं कि हमारा एजुकेशन सिस्टम चेंज किया जाए। जैसे नीट जो कि बहुत ज्यादा एग्जाम जो है बहुत इम्पोर्टेंट है, उसमें लीक होंगे तो हम कैसे करेंगे?